गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? एकदा गौतम बुद्ध त्यांच्या शिष्यांबरोबर प्रवचनाच्या तिथे बसले असतात. तर त्यांचे शिष्य त्यांना विचारतात की तुम्ही आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही तुमची एवढी प्रवचन ऐकतो, तुम्ही आम्हाला एवढं सगळं सांगत असता, तुम्ही आम्हाला आजपर्यंत हे नाही सांगितलं की मृत्यूनंतर काय. तर गौतम बुद्ध हसतात. म्हणतात, समजा तुम्ही रस्त्याने जाताय आणि तुम्हाला असा एक बाण लागला, तर तुम्ही पहिले काय कराल? तो बाण काढाल की तो बाण कुठून आलाय ते बघाल की तो बाण कोणी मारलाय ते बघाल? तर शिष्य म्हणतात, नॅचरली आम्ही पहिले तो बाण काढू, कारण नाही तर ते पॉयझन आमच्या अंगात पसरून आम्ही मरू शकतो. मग गौतम बुद्ध म्हणतात, तसंच आता आधी जे आयुष्य मिळालंय ते तर जगा. मृत्यूनंतर काय आहे हे मृत्यूनंतर कळणारच आहे. पण आत्ता जे काय आपल्याला आयुष्य मिळालं आहे त्याच्यात आनंद कसा पसरवायचा, त्यातले प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे हे बघा. मृत्यूनंतरचं मृत्यूनंतर पाहू. आपण पण असं करतो का आयुष्यात? बहुतेक आपण करतो. खूप पुढचा विचार करतो, कसं होईल, काय होईल. काल एक रील स्क्रोल करताना मी एक थॉट ऐकला, छान आहे, मला शेअर करायचा वाटतं. तो माणूस सांगत होता की तुम्हाला समजा काळ्या कलरचा टॉप घालायला आवडतो, तुमच्याकडे बऱ्यापैकी काळ्या कलरचं कलेक्शन आहे. मग तुम्ही कधी मॉलमध्ये गेले शॉपिंगला, तुम्ही नॅचरली काळ्या कलरचा शर्ट किंवा टॉप उचलता. तुम्ही मॅक्झिमम वेळा मला काळ्या कलरच्या टॉपमध्ये दिसता. तर जेव्हा तुमचा बर्थडे येतो तर मला असं वाटतं की तुम्हाला काळा कलर आवडतो. मग मी काळ्या कलरचा टॉप घेतो आणि तुम्हाला गिफ्ट करतो. युनिव्हर्समध्ये पण असं होत असेल का? कॉस्मिक एनर्जी असते की समजा तुम्ही दुःखात 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 किंवा कंप्लेंट करत राहिले तर त्या एनर्जीला असं वाटतं असेल का तुम्हाला हेच आवडतं, म्हणून तुम्हाला ते तेच देत असेल गिफ्ट. करून बघा. समजा आपण आनंदी राहिलो तर मे बी त्यांना असं वाटत असेल युनिव्हर्सला की आपल्याला आनंद आवडतो. कंप्लेंट करत राहिलो तर मे बी असं वाटत असेल की हे त्याच्यातच खुश असतात, म्हणून आपल्याला तेच मिळत असेल. करून बघा. एक दिवस नो कंप्लेंट डे, एक दिवस हॅपी डे. स्टे ब्लेस. आय लव्ह यू ऑल.